आपण आज चाललो आहे वणीला आणि वणी हे खास करून ओळखले जाते सप्तशृंगी देवीसाठी. गडावर जाण्यासाठी रोपवेची सोय झालेली आहे. त्यामुळे कुठलेही कष्ट न घेता आम्ही रोपवेचे तिकीट काढले. रोपवेचे तिकीट आहे ₹120. तुम्ही विचार करत असाल रोपवेने गेलं तर आपली शॉपिंग मिस होते की काय? पण असं काहीही नाहीये. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला शॉपिंगसाठी मुबलक स्टॉल तिथे लागलेले आहेत. फक्त भावामध्ये थोडा कमी जास्तचा फरक पडतो. रोपवेचे काढलेले तिकीट एंट्री काउंटरला चेक केले जाते. पण एकदा चेक झालं म्हणजे तिकिटाचं काम संपलं असं नाहीये. हे तिकीट तुम्हाला सांभाळून ठेवावे लागते. जर तिकीट हरवलं तर ₹120 पुन्हा आकारले जातात. आतमधली बाजारपेठ पूर्ण पार केल्यावरती तुम्हाला रोपवेची एंट्री मिळेल. रोपवेमधून एकदम निसर्गरम्य वातावरण दिसतं. रोपवेने आलात तरी पण तुम्हाला थोड्याशा तरी पायऱ्या चढाव्याच लागतात आणि थोड्या पायऱ्या चढल्या की तुम्हाला मिळते मंदिरात एंट्री. काकांच्या कृपेने मला मंदिरात रांग लावायची वेळ आली नाही. डायरेक्ट VIP दर्शन मिळाले आणि देवीसमोर हाल-हवाल विचारण्यासाठी एक निवांत वेळ मिळाला. मनात विचार आला, तुझ्याकडे आता काय मागू? सगळं तर तू बघते आणि त्यानुसार तू मला देशीलही. देवीसाठी घेतलेला हार आणि प्रसाद देवीचरणी अर्पण करून नतमस्तक झालो आणि पुढे निघालो परतीच्या प्रवासाला. आता तुम्हाला वाटलं असेल वणीला आलं म्हणजे फक्त देवीचं दर्शन झालं की विषय संपला. पण इथे तर खरा विषय सुरू होतो. उतरताना सुद्धा मनमोहक वातावरण तुमची नजर हटू देत नाही. वणीला आल्यावर तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनचा फील नक्की येतो. तर विषय असा आहे, वणीच्या देवळापासून पुढे गेलं की सिद्धेश्वराचं अतिप्राचीन मंदिर लागतं. या मंदिराला नक्की भेट द्या. हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तिथल्या ऊर्जेचा आस्वाद घेतला. तिथूनच पुढे जात डाव्या बाजूला एक तलाव आहे. तिथे विविध प्रकारचे कर्मकांड क्रिया चाललेले होते. असं म्हटलं जातं की पूर्वी लोक पहिले इथे येऊन वजू करायचे म्हणजे तोंड पाय धुवायचे आणि मग जायचे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तिथून पुढे आपण चाललोय शीतकडा बघायला. शीतकडा बघण्याच्या ठिकाणावरती एक खोल दरी असल्यामुळे तिला चारी बाजूनी कंपाऊंड करून बंद करण्यात आलेलं आहे आणि शीतकड्याच्या टोकावरती आहे मार्कंड ऋषींचं मंदिर. हे मंदिर वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. इथे थोडा वेळ घालवल्यावर आम्ही निघालो परतीला. परतत असताना मला थोडे आपले पूर्वज भेटले. त्यांना त्यांचे हाल अहवाल विचारले तर ते म्हटले, तुला काय करायचंय